शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वरळी मेळाव्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात यावेळी 2019 करता शिवसेनेनं जय्यत तयारी सुरू केल्याचं दिसलं। उद्धव ठाकरेंसह सेनेचे अनेक पदाधिकारी या अधिवेशनाला उपस्थित आहेत। शिवसेनेला पटकणारा जन्माला आलेला नाही असा टोला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना लगावलाय। आम्हाला लेचेपेचे समजू नका, लाट आली गेली आम्ही वाट लावू असंही उद्धव ठाकरे म्हणतात। राष्ट्रवादीच्या निर्धार यात्रेला विक्रमगडमधून सुरुवात झाली असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील यांनी यात्रेला उपस्थिती लावली आहे। देशात आणि राज्यात महिला सुरक्षित नाही आणि हे मोठं दुर्दैव आहे। तसंच कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी चित्रा वाघ यांनी दिली आहे। कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधलाय। सवर्ण आरक्षण कोर्टात टिकेल का या संदर्भात साशंकता असल्याचं मत पवारांनी यावेळी व्यक्त केलं। तर 10% सवर्ण आरक्षण कुणासाठी असा सवालही पवार उपस्थित करतायत। आघाडी संदर्भात राहुल गांधींसोबत चर्चा झाली असल्याचं पवारांनी स्पष्ट केलंय। पक्षाच्या ताकदीप्रमाणे जागा वाटप झालं पाहिजे असं शरद पवार इच्छा व्यक्त करतायत। आमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक झाला असून शरद पवारांनी त्यांची कागल इथल्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। हे सरकार दुष्काळात कोणत्याही उपाययोजना करत नसल्यानं या सरकारला सत्तेतून खाली खेचणं गरजेचं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। ते बीडमधल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभेत बोलत होते। बीडमधल्या वंचित बहुजन विकास आघाडीच्या सभेमध्ये एमआयएमचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांनी अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्यानंतर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी आमची बाजू कोर्टात मांडू असं उत्तर त्यांच्या नोटीसीला दिलंय। तसंच आवश्यकता भासल्यास कागदपत्र सादर करण्याचा दावाही विखे पाटील करतात। शहीद मेजर शशीधरन नायर यांना अखेरचा निरोप आज पुण्यात देण्यात आला। त्यांच्या पुतण्यानं त्यांना अग्नी दिला असून लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पुण्यात पार पडले। जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या आयडीच्या स्फोटात भारतीय लष्कराचे मेजर शशीधरन व्ही नायर हे शहीद झाले आहेत। शनिवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान शहीद मेजर शशीधरन व्ही नायर यांचा पार्थिव पुण्यातल्या दक्षिण मुख्यालयातील वॉर मेमोरियल इथं आणण्यात आलं। 6व्या दिवशी बेस्टचा संप सुरूच असून शनिवारी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताच तोडगा निघालेला नाही आणि त्यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्टच्या कृती समितीनं घेतलाय। बेस्टचा संप आणि त्यातच रेल्वेचा मेगा ब्लॉक असा दुहेरी संकट मुंबईकरांवर उलटलेले आणि त्यामुळे आज मेगा हाल मुंबईकरांचे होण्याची चिन्ह आहेत। पालघर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या डम्पिंगला लावलेल्या आगीत डांबराच्या साठ्याला अचानक आग लागली। आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। आग लावली तिथून काही अंतरावरच दुकानं सुद्धा होती आणि यावेळी ही दुकानं अगदी थोडक्यात बचावली असून याला रेल्वे प्रशासनच जबाबदार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। पेटलेल्या शेकोटीत सिगारेट पेटवणं एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलंच महागात पडलं। शेकोटीमध्ये सिगारेट पेटवण्याकरता प्रयत्न करणारा ज्येष्ठ नागरिक भाजलाय। सिगारेट पेटवत असताना त्याच्या कपड्यानं पेट घेतला आणि त्यात ज्येष्ठ नागरिक 60% भाजला गेला। अशोक जाधव असं भाजलेल्या ज्येष्ठ नागरिकाचं नाव आहे। त्यांच्यावर सध्या पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औरंगाबादच्या किराडपुरा या परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलानं आपल्याच घरमालकाची कैचीनं भुसकून हत्या केली आहे। अल्पवयीन मुलगा हा समद खान यांच्याकडे भाड्यानं राहत होता। तो त्रास देत असल्यानं त्या संदर्भात विचारणा केली असल्यास त्यानं समद खान यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला। अमरावतीच्या चांदूर रेल्वे शहरातल्या चमकुरा ढाबा या ठिकाणी तडीपार केलेला गुंड अनीस मोहम्मद याच्यावर धारदार शस्त्रानं 46 वार करून हत्या करण्यात आली आहे। तो धाब्यावर जेवणाकरता गेलेला असताना 6 जणांनी त्याची हत्या केल्याचं समोर येत आहे। या घटनेनंतर 2 तासातच पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत 6 आरोपींना जेरबंद केलंय। या सगळ्या आरोपींवर खुन्याव्यतिरिक्त इतरही गंभीर गुन्हे असल्याचं कळतंय।
मुंबई पोलिसांनी 2 सोसाकळी चोरांना अटक केली आहे. दोघेही आपल्या प्रियसीसोबत मौज मस्ती करत असताना चेन स्नॅचिंग करायचे असं निष्पन्न झालंय. जय बंगाली आणि मनी हरिजन अशी या दोघांचीही नावं आहेत. दोघेही चोरटे चारकू, बोरिवली आणि कांदिवलीच्या उच्चभ्रू परिसरात टार्गेट करत होते. संध्याकाळी 8 ते 12च्या दरम्यान दोघेही चोरी करून पसार व्हायचे. त्यांच्याकडून आणखीन काही चोरांचा उलगडा होण्याची चिन्ह आहेत. यवतमाळमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 3ऱ्या दिवशी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक कवितांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. संमेलनात विविध कवींनी शिक्षण, बेरोजगारी, नवरा बायको यांच्यातील नातं, पती पत्नीतील नातं यावर सुद्धा प्रकाश टाकलेला आहे आणि यावेळी काव्य रसिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे. महाराष्ट्र केसरी रफिक बाला याचं अमरावतीतल्या युवा स्वाभिमानी पक्षाच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. अमरावतीत आयोजित कृषी महोत्सवाला त्यानं हजेरी लावली आहे. यावेळी रफिकची भेट घेण्याकरता अलोट गर्दी झाली होती. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीनं अमरावती इथं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी आधुनिक शेती पद्धत याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय. यावेळी कृषी प्रदर्शनाला मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली. अनेक आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित माहिती कृषी प्रदर्शनात देण्यात येते. मध्ये आजपासून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. 900 वर्षांची परंपरा असलेल्या यात्रेकरता महाराष्ट्र, आंध्र आणि कर्नाटकमधून लाखो नागरिक सोलापुरात दाखल होत आहेत. सकाळी बाळीवेशीतल्या हिरेहब्बू या वाड्यातून मिरवणुकीला सुरुवात झाली आणि या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भक्त सहभागी झाले आहेत. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती परिसर असलेला जिल्हा. गुजरातप्रमाणे इथं सुद्धा पतंग उत्सव अगदी मोठ्या उत्साहात साजरा होतो. यंदाही नंदुरबार जिल्हा पतंग उत्सवाकरता सज्ज आहे. अगदी 3 रुपयांपासून ते थेट 150 रुपयांपर्यंतचे पतंग बाजारात विक्री करता दाखल झालेत. राजकीय नेत्यांच्या फोटोंचे तसंच सामाजिक संदेश देणारे पतंग बाजारात दिसत आहेत.